आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। नाशिक मधील भोंदूबाबा प्रकरणात नवे वळण आले असून अशोक खरात याच्याशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या चौकशीत रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांना अंमलबजावणी संचालनालय याकडून समन्स बजावण्यात आले। पुढील आठवड्यात त्यांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेली जवळीक आणि त्याच्या मंदिर ट्रस्टमध्ये रुपाली चाकणकर यांचा सहभाग यामुळे आधीच वाद निर्माण झाला होता। महिला अत्याचारासारख्या गंभीर आरोपांमधील या प्रकरणात राज्यभरातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये। त्यानंतर त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला होता। दरम्यान या प्रकरणात आर्थिक व्यवहारासंबंधित तपासात प्रतिभा चाकणकर यांची शिर्डी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती। अशोक खरात सोबत त्यांचेही फोन कॉल झाल्याचे दावे करण्यात येत आहेत। दोघांमध्ये 250हून अधिक कॉल झाल्याचा दावा करण्यात येत असून त्यामुळे चाकणकर कुटुंबाच्या चौकशीची मागणी अधिक तीव्र झाली। तपासात असेही उघड झाले की अशोक खरातने अनेकांच्या आधार आणि पॅन कार्डचा वापर करून अनेक आर्थिक व्यवहार केले। जगदंबा आणि समता या पतसंस्थांमध्ये अनेक खात्यांचा नॉमिनी तो होता। विशेष म्हणजे प्रतिभा चाकणकर यांच्या नावाने ही खाते उघडण्यात आल्याचे समोर आलं। समता पतसंस्थेतील सुमारे 3 कोटी रुपयांच्या व्यवहार प्रकरणी आता चौकशी होणार आहे। रुपाली चाकणकर यांनी यापूर्वी अशोक खरात सोबत कोणतेही आर्थिक व्यवहार नसल्याचं स्पष्ट होते। मात्र तपासात समोर आलेल्या माहितीनुसार ज्या पतसंस्थांमधून कोट्यवधींचे व्यवहार झाले त्याच ठिकाणी त्यांच्या भगिनींचे खाते असल्याचे उघड झाले। पोलीस तपासात प्रतिभा गणेश चाकणकर यांच्या खात्यातून 40 ते 50 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची धक्कादायक बाब समोर आली। त्यामुळे प्रतिभा चाकणकर यांच्या अडचणी वाढणार असल्याचं बोललं जात आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।